नमस्कार पब्लिक, कसं काय मस्त ना. मी एकदम मस्त. तुम्ही कसे आहात? मी एकदम छान आहे. सो पहिली गोष्ट माफी असावी की खूप दिवसांनी आपला मोठा व्लॉग येतो आहे. कारण तुम्हाला आता जेव्हा मी सगळं दाखवीन तुम्हाला कळेल की माझा व्लॉग इतका लांबणीवर का गेला. टिकली वाकडी लागेल हां बरोबर. इतका लांबणीवर का गेला मोठा व्लॉग्स. तरी मी शॉर्ट व्लॉग्स टाकायच्या ह्याच्यात आहेच. ते मी टाकलेच आहे, जे माझे फूडचे आहेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या चालल्या आहेत, त्याच्यामुळे मला त्या अक्कम कशा कराव्या ते लक्षात येत नाही आहे अजूनपर्यंत. त्याच्यामुळे हे सगळ्या गडबडी होत आहेत. पण होपफुली जानेवारीच्यापर्यंत सगळं सॉर्ट आऊट होईल आणि मी खूप नॉर्मलपणे माझ्या यूट्यूबच्या करिअरला सिरियसली घेईन. तर तुम्हाला मी दाखवते असं क्लायमेट कसं आहे आणि आपला राया काय करतं. असं क्लायमेट हे असं आहे. थोडं ऊन आहे, थोडं पाऊस आहे, पण तुम्ही बघू शकता घरासमोर एकदम सुंदर हिरवळ झालेली आहे आणि आकाश एकदम साफ आहे, सुंदर आहे. खूप छान वाटतं आहे. राया आहे तो आत्तापासनं त्याला पाय फुटलेले आहेत आणि त्याला फक्त घराच्या बाहेर जायचं असतं. त्याला माहिती नाही, त्याला फक्त ह्या चिखल्याच्या पाण्यात खेळायचं असतं. मी फारसं त्याला खेळायला देत नाही, पण 1-2 मिनटासाठी त्याला देते. कारण मला असं वाटतं की टी व्ही आणि फोनच्या ब्रेकपेक्षा हे ब्रेक्स दिलेले कधीही बरे. सो तुम्हाला दिसेल की घरात हे सुरूच असतं, हे सुरू असतं. सो ही अशी त्याची ओव्हरऑल मस्ती सुरू आहे. आणि थँकफुली एक गोष्ट मला आणि आमच्या घरच्यांना सगळ्यांच्या लक्षात आली आहे की त्याला ना आत्तापासूनच गाड्यांची खूप आवड आहे. त्याला बाईक्स, स्कूटीज ह्याची आवड आत्तापासून निर्माण झालेली आहे. अर्थातच की वडिलांना त्याची आवड आहे, त्याच्यामुळे त्याच्यात ते आलेलं आहे. पण मला वाटलं नव्हतं की इतक्यात लवकर त्याला ह्या सगळ्याची आवड येईल. तुम्ही बघू शकता की त्याचं काय चाललं आहे. राया, ए राया, 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 से हाय. सो त्याला काय माहिती, त्याला असं बसायला फार आवडतं आणि तो जाऊन गाड्यांचे पार्ट्स बघत असतो, त्याला टच करत असतो, फील करत असतो. सो आय होपफुली की तो कार्स, बाईक्स लवर होणार आहे अँड वी आर गोइंग टू सपोर्ट दॅट. ये बेबी. सो इथे ॲक्च्युली काय झालं, 2 मोठे, एकदम मोठे नारळ तुम्हाला बघायला मिळत आहेत. ते आईला मिळाले होते आणि बाकीचे जे छोटे होते ते आईने सोलले. पण हे 2 ना तिला जमत नव्हते कारण ते खूप मोठे होते आणि तिचा ॲक्सिडेंट झालेला मागे, त्याच्यामुळे तिचा हात दुखतो. सो तिने मला विचारलं की तू सोलशील का. म्हणून मी विचार केला की ठीक आहे, होईल. पण तुम्ही माझी काय कसरत सुरू आहे ते बघा. खूप कठीण आहे ते कळणं. माझा हात दुखत होता लिटरली आणि मला कळतच नव्हतं की मी काय करू. पण फायनली खूप वेळाने हे झालं. सो अशा प्रकारे हा नारळ सोलून झालेला आहे. तुम्ही बघू शकता हा किती मोठा आहे, त्याच्यामुळे इतका वेळ लागला. पण जर नारळ लहान असेल तर इतका वेळ लागत नाही. सो माझ्यामध्ये मला 5-6 मिनटं लागली. म्हणजे ना सवय आहे ते 2 मिनटाच्या आत हे सोलतात. सो तसाच आपल्याकडे अजून एक नारळ आहे, तो पण आपण बघूया किती वेळ सोलला जातो ते. एकदा हे लूज झालं वरचं सेल इथे पटकन निघतं, मग जास्त वेळ नाही लागत. तुम्ही बघू शकता इथे ह्याचं काय चाललंय.
पण झाला. खूप जोर लागतो गाईस. असं वाटतं मी हनुमान झाली. मी छाती फाडून श्रीराम आणि सीतेला दाखवते. हे मेन असतात. हे तुम्ही असे सोलत गेलात की हा आतमधनं आला नारळ. मला अजून थोडं क्लीन करायचं असेल तर हे आपण ह्याने काढू शकतो आणि हे काय करणं मुश्किल नसतं. अरे मी माझे नारळ कुठे गेले? असे 2 नारळ सोललेले आहेत. सो मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं की नारळ हे असे सोलतात. आपल्याला मुंबईत फक्त पैसे दिले की नारळ भेटतो, पण त्याच्या मागे खूप मेहनत असते. झाडावर चढा, पुन्हा त्यातले नारळ काढा, मग पुन्हा त्या नारळाला बघून ओळखा की हा नारळ कोणता, तो नारळ कोणता. ह्याच्यातून फक्त पाणी आहे की खोबरंही आहे, ते सगळं वेगळं करा. मग त्यांना असं सोला आणि मग ते आपल्यापर्यंत दुकानात विकायला येतात. सो नक्की सांगा कसं वाटलं ते. सो आता बघूया आज काय काय आहे, काय काय घडतं आहे. आणि मला माहिती आहे खूप दिवसांनी मी मोठा व्लॉग करते. तुम्हाला आजी आणि नातवाचं प्रेम दाखवते. खूप नातवाला आजीवर प्रेम आलेलं आहे, जेव्हा की आजी खूप गहन कामात आहे. तुम्हाला आम्हाला मूड आलाय लाड करून घ्यायचा ना राया. आताच मी रायाला झोपवलंय, तुम्हाला मी दाखवते. इथे सध्या माशाच्या आमटीची तयारी सुरू आहे. खोबरं, तिळफळं, चिंच, मिरची आणि टमॅटो, थोडेफार धणे. तर धणे संपले, त्याच्यामध्ये धण्याची पूड आणि मिरच्या आणि ह्या सुक्या मिरच्या. तर आपल्याकडे माशाचा मसाला कायम तयार असतो, पण जसं तुम्हाला मी सांगितलेलं की आम्ही ह्या वर्षीपासून ऑर्डर्स घेत होतो, त्याच्यामुळे मसाला इतका संपला की आम्हाला घरच्यांसाठी सुद्धा नाही आहे. सो आता दिवाळी आली की पुन्हा मी मसाले करणार. सो बघूया. रायाने केलेला पसारा एक 5-10 मिनटापूर्वीच आईने अख्खं आवरलं होतं आणि त्यांनी 5 मिनटाच्या आत हे सगळं केलेलं आहे. आणि इथे आम्ही दोरी बांधली आहे, कारण हा सारखा असा दरवाजा उघडतो म्हणून. पण त्यांनी ती पण दोरी तोडली. आता ही दुसरी दोरी बांधलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि तुम्ही बघू शकता की किती काळोख झालं आहे, कारण पावसासारखं वाटतं आहे, पावसाची चिन्ह आहेत म्हणून. सो अशा प्रकारे हे आमचे दिवस सध्या जात आहेत. सो आईने हे सगळं घातलेलं आहे. आता त्याच्यात आई धण्याची पूड घालते. फोडलेलं आहे. सहसा धणे जातात, पण आमच्याकडे धणे संपले, जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं, म्हणून आई पूड घालते. सो बेसिक मसाल्याची तयारी हीच असते. त्याच्यात काही लोकांचं प्रमाण वर खाली होतं, काही लोक बडीशेप घालतात वगैरे. आम्ही काही बडीशेप वगैरे घालत नाही, आम्ही हे सिंपल एवढंच करतो. आता आपण हे वाटून घेऊया. तो मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे. सो मला नक्की सांगा की तुम्हाला आवडलं का. आणि ह्याचा कलर बघा किती सुंदर दिसतोय. ती लोक मासे खात नाहीत, ती लोक हा मसाला वापरून फ्लावरचे सुद्धा आमटी करू शकतात, बटाटे सुद्धा घालू शकतात, सोयाबीन घालू शकतात, एग इटर्स आहेत ते अंडी घालू शकतात. वाटण फक्त हेच ठेवायचं आहे. सो अप्रतिम लागते. आणि हां, ह्याच्यात आपण अजून मीठ घातलेलं नाही आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे सुद्धा काम सुरू केलेलं आहे बाबांनी. वॉशरूम तिथे एक बनवलं आहे, म्हणजे ओव्हरऑल इथे रूम बनत आहेत. इथे माझ्या मते 1, 2, 3 असे 3 रूम्स बनणार आहेत.
आणि हे सगळं काम सुरू आहे. अजून घराचं रिनोव्हेशन बाकी आहे, ते सुद्धा आपल्याला करायचं आहे. त्यात तुम्ही मगाशी राहायला बघितलं तो किती धुडधुडा झाला आहे, त्याला सतत बाहेर जायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टींना हँडल करताना लाँग व्हिडिओज बनवणं मला खूप सध्या मुश्किल होतं आहे. आय नो की माझ्यासारखे खूप सारे यूट्यूबर्स आहेत जे सगळं हँडल करून करतात, ते एक्सपिरियन्स आहेत, पण मी नाही आहे. कारण मला सगळं बघायचं असतं, राहायला बघायचं असतं, परत मी ट्युशन्स घ्यायला सुरू केले आहेत घरात, तेही बघायचं असतं, बाबांना थोडीफार मदत करते, आईला थोडीफार मदत करते. तर हे सगळं सतत सुरू असतं. त्याच्यामुळे कंटिन्युअसली व्लॉगिंग करणं आणि लाँग व्हिडिओज टाकणे मला मुश्किल नाही आहे. पण मी प्रयत्न करणार आहे की हफ्त्यातनं एखादा तरी मी व्हिडिओ टाकू. आणि तुम्हाला जसं माहिती असेल की पाऊस असल्यामुळे मी जास्त बाहेर जात नाही आहे. मला बाहेरचं आउटिंगचं शूट करायचं आहे, पण पाऊस असल्यामुळे मला खरंच जायला मिळत नाही, राया असतो. सो होपफुली हे सगळे सिच्युएशन लवकरच काम डाऊन होतील, हँडल आउट होतील आणि लवकरच आपलं नॉर्मल सुरू होईल. आणि बेसिकली स्वतःच्या लाईफला मी जानेवारीपर्यंतचा टाईम दिला आहे की जानेवारीपासून मी करिअर यूट्यूबला खूप सिरियसली घेणार आहे आणि ह्या गोष्टींमध्ये फ्लो आउट होणार आहे. खूप सारे प्लॅन्स आहेत, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं, जे सध्या सुरू होणार होते, पण काही रुकावटी आल्या. तुम्हाला माहिती आहे की संकट यायचे असतात, प्रॉब्लेम्स यायचे असतात, ते सगळ्या साईडने येतात. सो होपफुली तेही सॉर्ट आउट होतील. ते झालं की जानेवारीपासून एक वेगळी साक्षी, एक वेगळी लाईफ तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. सो बघूया काय होतं आहे, कसं होतं आणि आजचा दिवस कसा जातो आपला. तुम्हाला हेही कळू शकतं की मला थोडा वेट गेन झाला आहे. माझं खाणं फारसं नाही आहे आणि त्यात मी आता जास्त बाहेरही जात नाही आहे, सो बाहेरचं खाणंही नसतं. पण माझ्या मते स्ट्रेस, हार्मोनल चेंजेस, अजून डिलेवरीला फक्त 1 वर्ष झालेलं आहे, त्या हार्मोनल चेंजेस खूप काय गोष्टी होत आहेत. सो ते फ्रस्ट्रेशन सतत असतं. डाएट तर मी असं काय वेगळं करत नाही आहे, कारण की मी युजली हेल्दी खाते. सो बघूया आता काय कसं होतं आहे. आणि हां, आईची तुम्हाला मी बेडरूम दाखवते. जे मी तुम्हाला सांगितलेलं होतं मागे की ते टाईल्स वगैरे लावून घेतलेत. सो अजून बऱ्यापैकी रिनोव्हेशन करणार आहोत. पण आता ही थोडे दिवसांसाठी बाकीचं रिनोव्हेशन होईपर्यंत ही आईबाबांची बेडरूम आहे. माझे प्लॅन्स आहेत की आईबाबांची बेडरूमसुद्धा थोडी डेकोरेट करायची आहे, पण मला त्यांना ते सरप्राईज द्यायचं आहे. सो बघूया कधी कसं काय होतं आहे, कुठून कसा टाईम ॲडजस्ट होतं आहे. पण ओव्हरऑल हे सिम्पल आपलं असं एक आहे, पण खूप सुंदर आहे. मुळात इथे व्हेंटिलेशन इतकं आहे की एक तर हे काय म्हणतात, मागचा दार आहे, त्याच्यामुळे हे सतत उघडं असतं. आणि ह्या ज्या 2 खिडक्या तुम्हाला छोट्या दिसतात, तिथे आईने नेट लावून ठेवलेत. सो त्याच्यातनंही फार थंड वारा येतो. आणि आपली बेडरूम जी तिकडची आहे तिथे AC असूनसुद्धा ती रूम इतकी थंड नाही आहे जितकी ही रूम थंड असते. सो हे आहे आईबाबांची रूम टूर. इथे आई मासे धुते आहे. आई हे कुठचे मासे? पापलेट. मुंबईकरांचे सगळ्यांचे आवडते म्हणजे हे पापलेट. सो आज बाबांनी पापलेट आणले, 800 रुपयाचे मासे आणलेले आहे. सो हे आई आता धुते आणि ह्याच करीमध्ये आई ते आता घालणार आहे, जे हे वाटण आपण तयार केलेलं आहे. सो फोडणीला फक्त खोबरं घातलेलं आहे. तुम्हाला जर काही कढीपत्ता किंवा हे सगळं हवं असेल तुमच्या हिशोबाने तुम्ही घालू शकता, पण आम्हाला फार मसाला नाही आवडत, फार गोष्टी आवडत नाही. त्याच्यामुळे आई खूप साधं सिंपल पण खूप सुंदर करते. आणि इथे भात लावलेला आहे कुकरला. सो आता बघूया की आई काय कसं करते. हे चांगले 2-3दा धुवून घ्यायचे. त्यांना माहिती नसेल की मासे आणले तर ते धुतल्यानंतर त्याला मीठ लावून ठेवावं, म्हणजे मासे फ्रेश राहतात आणि त्याची चवही चांगली राहते, असं आईने मला सांगितलेलं आहे. सो ही टीप तुम्हाला छोटीशी देते आणि बाकी पुढे बघूयाच. आईने जे मासे फ्राय करायचे आहेत त्यांना कोकमाचं आगळ लावून ठेवलं आहे. तुम्ही लिंबू लावू शकता, तुमच्याकडे लिंबू असेल तर, म्हणजे आगळ नसेल तर, किंवा व्हिनेगर लावू शकता. पण प्रिफरेबली जर तुम्हाला कोकणी चव हवी आहे तर आगळच लावावा. आणि मुळात आगळ हा लिंबू आणि व्हिनेगरपेक्षा जास्त चांगला, त्याच्यामुळे आगळ बेस्ट आहे. सो आईने हे लावून ठेवलं आहे. आता मस्त उकळी आलेली आहे.
आता उकळी आली की हे सगळे मासे आपल्याला त्याच्यात सोडायचे आणि मग चमचा लावायचा नाही आहे. सो आजचा दिवस हा असा गेलेला आहे. मध्ये मला काही फार शूट नाही करायला मिळालं कारण खूप भागदौड झाली माझी. आमच्याकडे खरं गेस्ट येणार होते आणि त्यांच्यासाठी जेवण करायचं होतं, पण अचानक त्यांचं कॅन्सल झालं डिनरला यायचं, पण सगळा डिनर बनवला गेला होता. सो ही सगळी अशी भागदौड सुरू होती म्हणून मी काही शूट जास्त नाही केलं. पण आता तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची आहे जी व्हेरी एक्साइटिंग आणि ते माझ्यासाठी एक सरप्राईज होतं. ॲक्च्युली ते सरप्राईज असल्यामुळे मी ते शूट म्हणजे मला ऑफकोर्स ते माहितीच नव्हतं आणि मी म्हणून ते शूटच नाही केलं. सो मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले तुम्ही हे बघा, तुम्हाला हे बेबी हेअर्स दिसत आहेत, हे आय गेस दिसतात. खूप फरक आहे, तुम्हाला दिसेल. लाईक हे बघा, खूप बेबी हेअर्स आलेत मला त्या ऑइलने आणि हे बघा खूप बेबी हेअर्स आलेत. सो ऑफकोर्स मला फरक पडायला एक टोटल 6 महिने पडले, पण रिझल्ट 100% आहे. स्लो आहे म्हणजे तो कायम टिकणार आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझं तेल मी कसं बनवते हे माहिती नसेल तर त्याचा व्हिडिओ मी खाली इथे पिन करते आणि तुम्हाला मी तो व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि तुम्हाला कळेल की मी ऑइल कसं बनवते. सो आता मी तुम्हाला दाखवते की मला डीने काय सरप्राईज दिलं अचानक आणि ते ॲक्च्युली खूप स्पेशल आहे. चला मग दाखवते तुम्हाला. हे आता हे काय आहे हे तुम्हाला मी दाखवते. खूप लोकांना असं वाटेल की हा मेकअप किट आहे, बट नाही, तो मेकअप किट नाही आहे. एका हाताने मी शूट करते. इथे तुम्हाला दिसतच असेल की काय आहे हे. हा आहे GoPro जो डीने मला गिफ्ट केला आहे शूट करण्यासाठी. आणि म्हणजे तुम्ही बघा की माझी तयारी कुठपर्यंत सुरू आहे. लाईक यु नो ह्याच्यामध्ये करिअर करायचं. जसं तुम्हाला मी सांगितलं की सध्या इतकं जम्बलिंग चालू आहे लाईफमध्ये, कळतच नाही आहे की मी काय करू, काय दाखवू, कसं दाखवू. मला कंटेनच सुचत नाही आहे. खरंच सांगू की मी खूप डार्क फेसमध्ये आहे सध्या. लाईफमध्ये खूप 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 जास्त कन्फ्युजन झालेलं आहे करिअरला घेऊन आणि ओव्हरऑल खूप स्ट्रगल सुरू आहे. स्वतःमध्येच चेंजेस आणायला तुम्हाला दिसू शकतं, पण मी ओव्हरकम करणार आहे पुन्हा. आणि मे बी इट विल टेक टाईम बट इट इज गोइंग टू बी फॉर द परमनंट. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं की हे आहे ते GoPro जे डीने मला सरप्राईज दिलं आणि खूप भारी वाटलं जेव्हा त्यांनी सरप्राईज दिलं. ते फक्त माझ्या बेडवर इथून आणून ठेवलं होतं आणि मी हे काय मला वाटलं काही नॉर्मल असेल, बघितलं तर GoPro आणि इट वॉज व्हेरी एक्साइटिंग. सो लव दिस. आणि सो बघूया आता पुढे कसं काय जात आहे. आणि जर मी तुम्हाला सांगितलं की मी पुन्हा आता बॅक टू नॉर्मल यायचा प्रयत्न करते. आणि हाय राया ॲटलिस्ट 10 दिवसात किंवा 1 आठवड्यामध्ये एक व्लॉग टाकायचा प्रयत्न करत राहणार आहे. पण जानेवारीपासून खूप काही गोष्टी बदललेल्या दिसणार आहेत सगळ्यांनाच. सो स्टे ट्यून. आणि अपनी बात की बात, इफ़ यू लाइक द वीडियो देन डोंट फॉरगेट टू शेअर, लाईक अँड सबस्क्राईब. कमेंट करायला विसरू नका. मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये अजून काय काय बघायला आवडणार आहे.
आणि मी कशा प्रकारचे व्हिडिओज बनवू. बाकी काही नाही आहे माझ्याकडे अजून सध्या सांगायला. होपफुली खूप गोष्टी चेंजेस दिसतील हळूहळू आणि बस आजसाठी एवढंच. मग पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.